प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन झाले आहे। मुंबईतल्या नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डचे माजी प्रमुख देखील होते। शोला और शबनम, इल्जाम, आंखें, अंदाज यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती त्यांनी स्वतः केली होती। गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते। पहलाज निहलानी यांना लिव्हर सिरोसिस झाला होता। त्यावर उपचारही सुरू होते, पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांनी 1982 मध्ये हथकडी या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती। पहलाज यांच्या चित्रपटातून गोविंदा आणि चंकी पांडे यांसारख्या अभिनेत्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते। गोविंदा चंकी पांडे जोडीचा आंखें आणि गोविंदा आणि दिव्या भारती या जोडीचा शोला और शबनम हे त्यांचे दोन्ही चित्रपट त्या काळी यशस्वी ठरले होते। जवळपास 3 दशके त्यांनी असोसिएशन ऑफ पिक्चर आणि टीव्ही प्रोग्राम्स प्रोड्युसर या संस्थेचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती। अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या उडता पंजाब चित्रपटाला त्यांनी 80हून अधिक कट्स सुचवले होते। 2009 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला, तर 2017 मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले। पहलाज निहलानी हे त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जायचे। याशिवाय त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावले होते। परंतु आज या अभिनेत्याच्या अकाली मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।